परिस्थित्या कशा आहे. आपण आज 20-20, 25-25 हजार मोबाईल, 25-25 हजार लाख रुपयाचे मोबाईल घेतो, परंतु त्याला त्या ठिकाणी कव्हर बसवतो, पण आपल्या बॉडीला कधी सुरक्षा कवच बसवत नाही. आज आपण आपल्या गाडीचा विमा काढतो, पण आपल्या गाडीचा विमा काढत असताना आपला कधी विमा त्या ठिकाणी उचलावत नाही. आज या बॉडीला सुरक्षा कवच करतो, पण आपल्या हाताला किंवा आपल्या शरीराला कधी सुरक्षा कवच करत नाही. तर आता बघा प्रत्यक्षामध्ये तुमच्या समोर आता सरांना मी काय केलंय, फक्त ब्रासलेट हातात घातलेलं आहे. आता ब्रासलेट म्हणजे काय केलं, तुमच्या गावामध्ये मंदिर आहे का नाही? आज मंदिराला कळस आहे, त्या कळस कशासाठी आहे? चौघजण जाऊ नका. आणखी कुठे गेले ते चौघ पण आहे का? इकडला तिकडे गेला या त्यांना बोलवतो झालं 5 मिनिटं. आता बघा प्रत्येक गावामध्ये मंदिर आहे, मंदिराला कळस आहे. कळसामध्ये काय असतात? पंचधातू असतात. हे पंचधातू म्हणजे हे ब्रासलेट आहे. हे ब्रासलेटमध्ये पंचधातू असल्यामुळं यांच्या बॉडीला टच केल्यामुळं यांच्या ज्या नसा आहेत, गुडघेदुखी सांधेदुखीचे जे प्रॉब्लेम आहे ते नसा मोकळ्या होतात. आणि ह्याच्यामुळं 100 कारण हे ब्रासलेट घालून आज जेजुरीच्या 9,999 पायऱ्या चढण्याची ताकद या ब्रासलेटमध्ये आहे. कुठल्याही प्रकारच्या गुडघेदुखी सांधेदुखीचा त्रास या ब्रासलेटमुळे येऊ शकत नाही. मोबाईलचं रेडिएशन हे ब्रासलेट वाचवतं. तर आता ह्यांच्या ज्या नसा आहेत, हे ब्रासलेट म्हणजे तुमच्या बॉडीचं ब्लड डायलिसिस केलं. आता ह्याच्यामध्ये काय मॅग्नेट आहे, चुंबक आहे. हे चुंबक ह्यांच्या शरीरातलं जे ब्लड जे आहे त्या लोहाला आकर्षित करतं, मॅग्नेट चिटकतं आणि त्याच्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन करतं. आता ह्यांच्या बॉडीला ह्या ज्या नसा आहेत त्या नसा मोकळा करायचं काम त्यानं केलं. कारण ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळे काय झालं, त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा झाला. आता ह्यांचा हात या ठिकाणी थांबलेला होता सरांच्या नाकाजवळ. आता मी हात सुद्धा लावत नाही, त्याच्या पलीकडे हात जातोय. मी हात सुद्धा लावणार नाही, हे तुम्ही बघायचंय. त्याच्या पलीकडे हात जातोय, जागा सोडू नका. चला सर करा. त्याच्या पलीकडे हात जातोय, मी हात सुद्धा लावणार नाही. सरळ रेषेमध्ये 1 2 3 म्हणलं की चालू करायचं. 1 2 3. त्याच्या पलीकडे हात जातोय, मी हात सुद्धा लावणार नाही. बघा सर, तुम्ही बघा कुठं आहे, नाकापाशी गेल्यानंतर दुखू लागला. आता कुठे गेला? या ठिकाणी मी हात लावला का? नाही. आता दुसरा, चला खाली घ्या, पाय घ्या वर सर. आता जसं केला तसं मी आता ओढतो, पाय घ्या. त्यांना पहिलं एका बोटाने ओढल्यानंतर चोल गेला होता. आता मी हाताने ओढलं तरी चोल जाणार. आता पाठीमागचं घ्या, पाठीमागचं. बघा मोबाईलची जादू पाहायला पाहिजे बघा सर. त्यांना असं हे गच धरा, ह्याला गच धरा, ह्याला सोडू नका. आता बघा फक्त आपण एकच प्रयोग करूया की फक्त ह्यांच्या हातातलं ब्रासलेट काढून घेऊ. एकच मिनिट. ब्रासलेट आपण ह्यांच्या हातातलं काढून घेतलं. आता काढून घेतलं तरी सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये तीच ताकद राहणार. कुठपर्यंत? जोपर्यंत त्यांना एखादं नेटवर्क येणार नाही. आज आपल्या घरामध्ये आज आपण बघितलं आपल्या अवतीभोवती चिमण्या होत्या, कावळ्या होत्या, पण आज चिमणे कावळे राहिलेले आहेत का? का राहिलेले नाहीत? कारण या मोबाईलच्या नेटवर्कमुळे हे सगळे उडून गेले. आता ह्यांच्या शरीरामध्ये जोपर्यंत ह्यांना नेटवर्क जाणार नाही तोपर्यंत ह्यांची बॉडी तशीच राहणार. चला सर एकदम सरळ बघा. जोपर्यंत ह्यांना एक फोन येणार नाही तोपर्यंत तशीच राहणार. सर एकदम पुढे बघा. आता फक्त सरांना एक कॉल करा, एकच फोन करा, कुणीही फोन करा. सरांचा नंबर कुणाकडे आहे? सर कॉल करा, फक्त एक फोन करा. कुणीही एक हॅलो. तुमच्या जीवनाला एक हॅलो किती घातक आहे, मोबाईल किती घातक आहे. उचलायचं फोन. कारण आज ब्रेन अटॅक जे म्हणतोय, ब्रेनकडे जाणारे ज्या नसा आहेत, सकाळपासून दिवसभर माणसाचा मन त्या ठिकाणी डोकं का बरं शांत होत नाही, चिडचिडपणा का वाटतो आहे? कारण दिवसभरामध्ये आपण कितीतरी वेळेस फोन उचलतो आहे, कितीतरी वेळेस हॅलो म्हणतो आहे, हृदयाच्या जवळ आपण मोबाईल ठेवतो आहे. हा मोबाईल किती घातक आहे बघा. एका कॉलनं नेमकं काय होतं? एक कॉल करा सरांना. एक कॉल केल्याबरोबर त्यांच्या शरीरामध्ये जेवढी ताकद आली होती, जेवढी एनर्जी आली होती, ती टोटल एनर्जी शून्यामध्ये होते. पूर्ण सरांनी किती जरी थांबण्याचा प्रयत्न केला तर ते थांबू शकत नाही. एक कॉल करा सरांना. 1-2 मिनिटाचं झालं. 1-2 मिनिटामध्ये शिबिर संपन्न येईल. केला का कॉल? सर कॉल उचलायचा आणि तो कानाला लावायचा आहे. कानाला लावा. हॅलो करा सर. हॅलो करा, तुमच्या पण कानाला लावा. हॅलो हॅलो. ओके चला. आता बघा सर म्हणतात ना, एक कॉल मोबाईल ना, एक केलेला कॉल कशा प्रकारे आपल्याला जीवनाला बर्बाद करतो. आता सरांनी कितीही थांबण्याचा प्रयत्न करू द्या, त्यांनी शरीराला घट्ट करून उभा राहायचा प्रयत्न करू द्या, ते थांबू शकणार नाहीत. एका शून्य झाली त्यांची शरीराची सरांची ताकद. चल सर समोर बघा काय झालं सर, काय वाटतं तुम्हाला? पूर्वी कसं एका मोबाईलचं रेडिएशनसाठी हे ब्रासलेट जे आहे